विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोहोचलो इंदापूर तहसील कार्यालयासमोर। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पौळ यांचं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। तर हे आंदोलन नेमकं कशा संदर्भात आहे, या आंदोलनाच्या पाठीमागला उद्देश काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार साहेब, आजचं जे आपलं आंदोलन आहे, या आंदोलनाचा विषय काय आणि कशा संदर्भात आपलं आंदोलन आहे? मी विश्व इंडियन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कुंभार, तसेच माननीय पुणे जिल्हा अध्यक्ष अश्विनी माने, पुणे जिल्हा संघटक उषा वाघमोडे, आम्ही इथं जे उपोषण अशोकराव पौळ यांनी जे व्हिडिओ तालुका पंचायत समिती इंदापूर गट विकास अधिकारी विजय कुमार परीट व बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे यांनी संगत मताने मोटर वाहन बाल विकास प्रकल्पाकडील वाहन नंबर MH12J A403 हे वाहन किमान 5 ते 6 वर्षापासून बंद स्वरूपामध्ये आहे। हे सदर वाहन शासकीय कामकाजाबद्दल कार्यरत आहे असे दाखवून बोगस बिले, ड्रायव्हरची बिले असे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असून या प्रकरणाची विस्तृत चौकशी होऊन भ्रष्टाचार गट विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी संविधानावरती फौजदारी म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची विश्व इंडियन पार्टी तर्फे मागणी करत आहोत। आणि तसेच चिखली या गावचे भावना नामदेव खरात यांची रामभाऊ रामगुडे यांनी 2 गुंठ जागा बळकवली व त्या चिखलीचे सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीतले सर्व अधिकारी यांनी बोगस जमीन बळकवून घरकुल बसवण्याचे चेक त्यांना दिलेले आहेत। याकरता आम्ही ह्या भावना नामदेव खरेंना पाठिंबा देत आहोत आणि अशोक भाऊ पौळ यांना मी आमच्या विश्व इंडियन पार्टीतर्फे आम्ही पाठिंबा देत आहोत। त्यांच्या उपोषणाला, यांच्या आंदोलनाला इथून पुढे बी आमचा पूर्णपणे पाठिंबा जाहीर करत आहोत। या ठिकाणी पंचायत समितीचे प्रमुख गट विकास अधिकारी श्री विजय कुमार परीट साहेब हे पंचायत समितीचे प्रमुख तर आहेतच, पण पंचायत समितीमध्ये जो काय भेंगळ कारभार चालतोय त्या संदर्भामध्ये त्यांना त्याची माहिती नसेल का, हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट की गेल्या 5 वर्षापासून 2018 मध्ये जे वाहन बंद होतं, वाहन क्रमांक MH42 403 अशा स्वरूपात आहे आणि त्या वाहनाची बिलं जो वेळोवेळी ग्रँड आलेला आहे तो ग्रँड यांनी काढलेला आहे। त्या वाहनाचं मी आज गेल्या 25 वर्षापासून ते बंद अवस्थेत वाहन आहे आणि माझा असा एक आरोप आहे की जेणेकरून पंचायत समितीमध्ये जो CCTV कॅमेरा फुटेज आहे ते फुटेज चेक करावं आणि त्या माध्यमातून त्या गाडीची जे काही मेंटेनन्सची बिलं आहेत, जे त्याचं रोड टॅक्स असेल, इन्शुरन्स असेल किंवा त्या इंधनासाठी जो झालेला खर्च असेल किंवा तो खर्च कुणाच्या खात्यावर जमा करून घेतला, ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तर खरोखरच भयानक स्वरूपाचा हा गैरव्यवहार आहे आणि ह्या असा गैरव्यवहार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। विश्व 24 न्यूज करता अतुल सोनकांबळे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।